तर इथं सकाळचे वाजले आहे 6:40. तर मी स्कूलमध्ये जाण्यासाठी निघाले आहे आणि मी आता स्कूलमध्ये जाणार. तर खूप छान मस्त वातावरण, थंड थंड, खूप भारी. चला आता मी स्कूलमधून आल्यानंतर तुमच्याशी बोलते. चला मग. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे संकट चतुर्थी. तर चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज माझा उपवास आहे. मग आता मुलांना मॅगी वगैरे करून देणार मी आणि मॅगी करते. त्यांना दूध वगैरे आणलं, नंतर नुसतं चहा वगैरे घेणार गरम, कारण की थंड वातावरण आहे. आणि घरातली जी कामं आहे ना ती पण मी आवरून घेणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करेलच तसं. आणि आद्विकची खूप मस्ती चालली. आता आद्विकची स्कूल पण स्टार्ट होईल सोमवारपासून. आणि आता जस्ट ना मी दिवशी पण स्काय बुक वगैरे घेऊन आले. तिला स्काय बुक लागत होत्या, जरा थोडंसं बाजार करून आणलेलं आहे. तर त्या आणि सर्व वस्तू आणल्यात. तर चला आता मी पटकन चेंज करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. आणि आद्विकला ना मॅगी करून दिलेली आहे. तर आद्विक मस्त इथं मॅगी खातोय आणि मॅगी खातोय. मी पण आता मस्त चहा घेते. आधी चहा घेते, नंतर मग बाकीची कामं आवरेल. चला. तर मी ना लगेच मग बाकी कामं आवरायला सुरू करून दिलं. तर मी ना स्कूलमधून आले की लगेचच ही कामं आवरते, जेणेकरून ना मग मला बाकीचा वेळ दुसरं नाही का मुलांचं काही घरातलं दुसरी कामं करण्यासाठी वेळ मिळतो. आणि जर आपण आहे ना दिवस काय केलं, जॉबवरून आल्यानंतर आहे ना आपण तशीच ती कामं ठेवली ना, नंतर कंटाळा केला तर मग संध्याकाळी परत आपल्याला स्वयंपाकासाठी आपल्याला कंटाळा येतो. म्हणून ना मग आपल्याला जरा नाही कंटाळा म्हणजे दुपारी ॲटलिस्ट 1-1.5 तास तरी जर टाईम मिळाला ना तर आपल्याला जरा रिलॅक्स वाटतं. कारण दिवसभर अशी कामं करतच राहिली ना मग जास्त त्रास होतो. म्हणून मग मी जशी पण आले ना शाळेतून मी लगेच आवरून घेते. कसं मग नंतर कंटाळा येतो. जर आळस आला ना तर मग अजिबात आळस केल्याने कोणतीही कामं होत नसतात. म्हणून जेव्हा आपण तुम्ही जर जॉब करत असाल ना, कोणत्याही प्रकारचा आळस न करता लगेच कामांना सुरुवात केली ना तर पटकन आपली कामं पण होतात आणि मग आपला आराम पण होईल. तर त्याच्यासाठी मग तुम्ही ना वेळेत ही अशी कामं करून घ्यायचा. तशीच मी पण माझी कामं वेळेत करून घेते. आणि म्हणतात ना आळस हा माणसाचा शत्रू आहे. खरंच आहे ते. तर आपण आळस केला ना तर काही आपल्याला मिळणार पण नाही कधी, आणि काही आपण कोणतंही आपलं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही. तर आपण आपल्या स्वप्नांना पूर्ण करायचं असेल तर कधीच आपल्या कोणत्याही गोष्टीला कंटाळा न करताना एकदम उत्साहाने त्या कामांकडे हे करायचं, पूर्ण करायची ती कामं. तर बघा इतके मोठे मोठे लोक होतात ते असंच नाही, जे मेहनत करतात, मेहनत करून पुढे जातात तेच एकदम नाही का कोणत्या पण आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतात. म्हणून मग मला तरी वाटतं. आणि कंटाळा काही करण्याची गरज नाही. जर आपल्यामध्ये मनापासून इच्छा असेल ना तर सर्व आपण कामं करू शकतो. इच्छेचा पण प्रश्न आहे इथे. इच्छा पण पाहिजे, सर्व गोष्टीची हौस पण पाहिजे, तर ती कामं आपण पूर्ण करू शकतो. तर मी अशीच माझी कामं ना, मला अजिबात कामांचं उलट मला ना घर सजवणं, घरामध्ये छान छान गोष्टी करणं ह्या खूप आवडतात. मला कोणत्याच गोष्टीचा आळस नाही. कधी कधी खूप आपली बॉडी पण थकते, आपण थकतो. तेव्हा ना आपण खरंच रिलॅक्स केलं पाहिजे. असं नाही की कधी कधी आपल्याला कंटाळा येतोच, पण मग त्यावेळेस आहे ना आपण आरामसुद्धा करायचा आहे. जर आपल्याला आता वाटते की नाही बाबा आता आपली कॅपॅसिटी नाही आहे, त्यावेळेस आहे ना तुम्ही पूर्ण आराम घ्या. मग त्याच्यानंतर बघा तुम्हाला अजून चांगली एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये येईल आणि तुम्ही अजून परत त्याच उत्साहाने तुम्ही काम करायला लागाल. तर थोडे दिवस असतात मध्ये मध्ये, तर 1-2 दिवस असे जातात की ते आपण ना थोडंसं स्वतःसाठी आराम पण दिला पाहिजे. पण मग बाकी वेळ आहे ना आपण आपल्या कामांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ना मला तर हे आयुष्य एक चॅलेंज वाटतं आणि आपलं हे आयुष्य चॅलेंजसारखं जगायला खूप म्हणजे भारी ना. तर आपण सर्व गोष्टी स्वतःच्या हिमतीवर जर आपण मिळवल्या आणि त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. म्हणून कधी पण आपल्याला जर काही आपल्या आयुष्यात करायचं असेल ना तर आपले नातेवाईक नको, आई-वडील नको, त्यांच्याकडून काही न घेता आपण स्वतः ती कमवून दाखवली, आपण जे स्वतः कमवू आणि किती छान ना वाटतं तेव्हा. सर्वांनाच आपल्या फॅमिलीला वाटतं, पण आपल्या मनाला किती छान वाटतं की आपण पण हे करू शकतो. आपल्यामध्ये पण काहीतरी करण्याची ताकद आहे. तर आपण ही कामं अजून मोठ्या जोमाने करतो. एक तुम्ही स्वप्न पूर्ण छोटं का होईना स्वप्न पूर्ण केलं ना तर तुम्हाला अजून दुसऱ्या स्वप्नांकडे बघण्यासाठी तुम्हाला ना हे होईल, कल होईल की आज नाही आपण आज हे एक स्वप्न पूर्ण केलं तर उद्या उठून दुसरंसुद्धा करू शकतो. तर म्हणून मग मला तरी वाटतं, म्हणून मी जॉब करते. पहाटे 5ला उठते, सर्व घरातली कामं आवरते, परत घरातली क्लिनिंग ही स्वतः सर्व मी पूर्ण करते. आणि घर पण मी माझं टापटीप ठेवते. तुम्ही माझं घर पण पाहतात. डेली माझे
ब्लॉग पण पाहतात मी रोजचं काही ना काही करतच असते, चालू असतं माझी कामं. तर मी कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करता ही कामं माझी पूर्ण करते आणि छान सर्व गोष्टी मेंटेन करते, म्हणजे सर्व गोष्टींना टाईम देत असते मी. तर इथंच आता सर्व गोष्टी मला माहिती आहे मला माझ्या आयुष्यात काय काय पूर्ण करायचं आहे, म्हणून मग मी ते नेहमी त्या गोष्टींचा विचार करून मी हे करत असते, मेहनत करत असते तेवढी. आणि आपल्या पुढे जर आपले मुलं असतील त्यांच्यासाठी त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला ही मेहनत करावीच लागेल आज. जर आपण आयुष्य चांगलं केलं, सिक्युअर केलं, तर त्यांचं पण आयुष्य चांगलं होणार आहे. म्हणून मग आपण पण त्यांचा विचार करून आपण हे आयुष्य जगलं पाहिजे. तर असंच आता मी हे सर्व कामं उरकून घेते आणि संध्याकाळी तर मस्त छान असं बेत करणाऱ्यांनी मला म्हणजे मी देवपूजा का करत नाही किंवा आज मी चतुर्थी होती मंदिरात पण गेले नाही, याचं कारण असं आहे की आम्हाला सुतक आहे, त्याच्यामुळे मग मी देवपूजा पण करत नाही आहे. तर मग हे सुतक संपलं की देवपूजा करेल आणि संध्याकाळी फक्त मी पावभाजी करून घेणार आहे आणि पावभाजी इतकंच करणार आहे लाईट मस्त. आणि मुलांना पण आवडतं ना म्हणून ते करणार आहे. आणि आता घरातली कामं तर आवरून झाली मस्त. मग आता ना फ्रूट्स वगैरे चिरते, मुलांना पण देते आणि मस्त फ्रूट्स वगैरे खाते. आणि उपवासाला मी शक्यतो काही खात नाही. आपण आता ॲपल्स आणले होते, पप्पांनी घेऊन दिले होते, मग मी घेऊन आलेले. तर ते छान आहे, म्हटलं चला आता खराब होण्याआधी ते आपण खाऊन घेऊयात. तर आज चतुर्थी पण आहे, तर म्हटलं चला आता मी ॲपल मुलांना पण देते आणि खाते. चला मी आता एन्जॉय करते आणि रात्री पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच ना. पूर्ण हा व्हिडिओ बघा, थोडंही स्किप न करता, कारण की पावभाजी मी कोणत्या प्रकारे बनवते ना, अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि जास्त वेळ पण लागणार नाही आणि खायला पण मस्त एकदम टेस्टी लागते. तर आपल्याकडे जेवढं साहित्य असेल ना, त्या साहित्यातून आपण कशी पावभाजी बनवतो ते तुम्हाला दाखवेल. चला मग बोलते नंतर तुमच्याशी. आपल्याला 3 शिट्ट्या घेऊन घ्यायचं. मी सर्व किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे, पाहू शकता. सर्व क्लीन केलं आणि आता 3 शिट्ट्या होऊ देणार आहे मस्त. मग मॅश करायच्या भाज्या आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. तर तुम्ही पहिल्याच शिट्ट्या 3 घेऊन घेतलेल्या आहे आणि आपल्याला आता मॅश पण करून घ्यायचं. त्याच्या आधी मी कांदा चिरून घेते, मस्त एक मीडियम साईजचा कांदा घेते. लसूण पण मी ना घरीच मस्त पेस्ट करून घेते आणि बाहेरची पेस्ट घरी टाकते. आता लसूण कुठून घेते मस्त.
तर बघा हे मॅश केलं ना तर टोमॅटोचं लगेच साल निघून जाते. आणि आधी टोमॅटो काय करायचे अशी काढून घ्यायची, म्हणजे लगेच मग आपण आधी साल काढून घ्यायची आणि ही सगळी साल निघून गेलेली आहे. आता त्याच्यानंतर भाज्या घ्यायच्या आपल्याला. आता मी भाज्यांना मॅश करून घेणार आहे मॅशरने. तर मी तेल टाकून घेतलं आणि इथं कांदा टाकून घेतलेला आहे. नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे त्याला. त्यानंतर आपले मसाले आधी मी घालून घेत आहे. लाल तिखट, गरम मसाला, थोडीशी चिमूटभर हळद, हे सर्व आपले मसाले घातले मी. त्याच्यानंतर आपला पावभाजी मसाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पावभाजी ॲड करून घ्यायची आहे. चांगली मिक्स करून घ्यायची आता आपले मसाले. आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. तर बघा हे आपलं भाज्यांचंच पाणी आहे ना, ते आपण थोडं थोडं याच्यात घालायचं आहे. मी इथं पावभाजीमध्ये म्हणा भाज्यांचंच पाणी घालून घेतलेलं आहे. मला जेवढं लागतं तेवढं. मस्त छान आता येईल 10-15 मिनटं मी मस्त उकळी काढून घेणार आहे भाजीला आणि मस्त छान कलर येईल आपलं पावभाजीला. आणि मी आता नंतर मग कोथिंबीर आपण घालायची आहे आणि मग मी तुम्हाला ताट सर्व करून दाखवणार. तर्री आली आणि मस्त छान आपली भाजी झालेली आहे. आता गॅस आपण बंद करून देऊ. आणि इथं पाहू शकता मस्त छान असा कलर आला पावभाजीला आपल्या. आता मस्त याच्यावर आपण ना कोथिंबीर टाकून देऊ. खूप सारी कोथिंबीर मी टाकणार आहे. आपण ना पाव गरम करून घेऊया.
दाखवते मस्त पावभाजीचं. पाहू शकता आपलं पावभाजीचं ताट रेडी झालेलं आहे. मस्त पावभाजी, लिंबू, काकडी, कांदा, मस्त पाव असे आणि खूप छान कलर आला. मी बीट ॲड पण नाही केला तरी पण पाहू शकता किती छान मस्त. चला आता आम्ही पावभाजी एन्जॉय करतो. अशी मस्त छान झटपट होणारी पावभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.